प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 5 चरणाचा तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचा असणारा नव्हे संत एकनाथ महाराजांच्या हरिपाठातला हा अभंग आहे। शक्यतो इथं बसलेल्या वारकऱ्याचा हा अभंग पाठ नाही असं होणार नाही, आणि जरी पाठ नसेल तरी कानपाठ तरी असेल ना। कानपाठ असलेला सुंदर असा सर्वांच्या परिचयाचा अभंग सेवेकरता निवडला। विठाल विठाल विठ्ठल आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे। या अभंगातून संत एकनाथ महाराज तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला उपदेश करतात। उपदेश करून एकनाथ महाराज असं म्हणतात, बाबांनो, ज्या काळामध्ये तुमचा माझा प्रत्येकाचा जन्म झालाय, इथे जन्माला आल्यानंतर भगवान परमात्म्याने तुम्हाला मला जो काही नरदेह दिलेला आहे, हा देह कशा करता दिला तर पहिलं कारण एक ध्यानात घ्या, संसार करण्याकरता अजिबात नाही, तर देवे दिला देह भजना भोजना नाही बर का, भजना, त्याचं भजन पूजन नामचिंतन करण्याकरता भगवान परमात्म्याने हा नरदेह तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला दिला। मग हा नरदेह तुम्हाला आम्हाला मिळण्याचं कारण सुद्धा एक आहे, मागच्या जन्मीचं काहीतरी कर्म। अगा कर्मी जे उरावे तेही सुख दुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका। अगा कर्मी जे उरावे, मागच्या जन्माचं जे उरलेलं आहे ते आता फेडण्याकरता, आणि तया ते भोगावया यावे देहा एका। एकट्याला मात्र हे सगळं काही कर्म भोगायचं आहे। म्हणून एकनाथ महाराज तुम्हाला आम्हाला कळकळीने उपदेश करतात की बाबांनो, तुम्हाला भगवान परमात्म्याचं चिंतन या कलियुगामध्ये तुम्हाला करावं लागेल। कारण का, आपल्या उद्धाराकरता एवढं एकच साधन राहिले, नाम संकीर्तन साधन पै सोपे। कीर्तनाचं साधन हे तुमच्या माझ्या सर्वांकरता सोपं साधन या कलियुगामध्ये राहिले। दुसरं काही साधन आपल्याला तरुण नेण्याकरता नाही। तुम्ही आम्ही इथं बसलेली माणसं खूप भाग्यवान आहात का, आपण 2 लाटेमधून वाचलो, आणि तिसऱ्यातून जर वाचायचं असेल तर एकच उपाय, कलियुगा माझी करावे कीर्तन। भगवान परमात्म्याचं नामचिंतन, त्याचं कीर्तन, त्याचं भजन, त्याची श्रवण भक्ती हे जर केलं तरच आपला उद्धार होणार आहे। नाहीतर या जगाच्या बरोबर आपण कधी बुडून जाऊ हे आपल्याला सुद्धा सांगता येणार नाही। एकनाथ महाराज असं म्हणतात, माझ्या भगवान परमात्म्याला आवडते तेच करा। आवडे देवासी तो ऐका प्रकार, 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 आवडे देवासी तो ऐका प्रकार। नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन, नामाचा उच्चार रात्रंदिन। माळ गळा गोपी चंदन तिळा, तुळसी 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 माळ गळा गोपी चंदन तिळा। माझ्या देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो ऐका प्रकार। कुठला प्रकार आवडतो लक्ष द्या, नामाचा उच्चार रात्रंदिन। जे भक्त मनापासून त्याचं रात्रंदिवस नामचिंतन करतात, देव म्हणतात ते भक्त मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहे। ज्ञानेश्वरीत त्याचं वर्णन आले, परी प्राणाहुनी परवते मज आवडती निरुते, ते भक्ती चरित्राते प्रशंसती। नामाचा उच्चार रात्रंदिन। अजून काय आवडतं? तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे,
कपाळाला गोपी चंदनाचा टिळा आहे आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. दुसऱ्या वारकऱ्यांबद्दल मनामध्ये तळमळ आहे. ते भक्त माझ्या देवाला फार आवडतात, म्हणून ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीचे माळ आहे ते देवाला आवडतात बर का. मग अवश्य माणसाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असावी. का? देवाला आवडतं म्हणून. पण आपण देवाला आवडतं ते करत नाही. आपण नेहमी देवाच्या विरुद्ध करत असतो, म्हणून आपण देवाला आवडत नाही. देवाला आवडण्याकरता काय करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. पण या 2 वर्षाच्या काळात ना बऱ्याच लोकांनी आपल्या माळा काढल्या. का? डॉक्टरनी सांगितलं जगायचं असेल तर खावं लागेल. तो म्हटला मला जगायचे, त्यानं खाल्लं. पण ज्यांनी पहिल्या लाटेत माळी काढल्या ते दुसऱ्या लाटेत निघून गेले. ज्यांनी दुसऱ्या लाटेत काढल्या ते तिसऱ्या लाटेत जातीलच याची गॅरंटी. म्हणून तुम्हाला नसल जमत तर घालायची नाही, पण देवाची टिंगल करायची नाही. काय? देवाची टिंगल करायची नाही. काही काही लोक दिखाव्या करता घालतात न रात्रीच्या काढून ठेवतात, त्याला किंमत नाही हो. अशा माणसाला भगवंत कधीच जगू देत नाही, कधीच जगू देत नाही. का? तर देवाचा अपमान देवाला सहन होत नाही. म्हणून तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. जे माझ्या देवाला आवडते तेच तुम्ही करा. वाचायचं असेल तर तेवढाच उपाय तुमच्या माझ्या करता सगळ्यात सोपा राहिलाय. म्हणून आमचे एकनाथ महाराज असं म्हणतात, तुम्हाला देवाचं चिंतन करायचे कसं करा? आवडीने भावे, अतिशय आवडीने त्याचं नामचिंतन केलं पाहिजे. मग तुम्ही सांगाल ताई आवडीने नामचिंतन करणं म्हणजे काय? तर ऐका, अगदी व्यवहारातलं सोपं करून सांगते की ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला एखादी भाजी जर खूप आवडत असेल, तो म्हणतो अरे वा आज माझ्या आवडीची भाजी केली. मग आवडीची भाजी केल्यानंतर त्याला इतका आनंद होतो. तो जर जेवायला बसला तर त्या दिवशी तो काय करतो, आवडती भाजी आहे म्हटल्यानंतर 1 भाकर खाण्याऐवजी तो अर्धीच भाकर खातो. खातो की नाही? काही चुकलं? डबल खातो. हा, 1 खाण्याऐवजी तो 2 खातो. का? तर त्याला ती भाजी आवडली, तो म्हणतो अजून द्या, अजून पुन्हा द्या. नाही का? चवी चवी घेऊ घास, ब्रह्मरस आवडी. आणि गोड लागल्यानंतर पुन्हा पुन्हा घेतो. तुका म्हणे गोड लागे आणि तो मागे रसना. जेवण म्हणजे आपली भाजी सांगितली नाही, आपली भाजी भाकर नाही, परमार्थातल्या नामचिंतनाची भाजी भाकरी. परमार्थाची सुद्धा तुम्हाला जेवणा इतकीच गोडी लागली पाहिजे. आज गावात कीर्तन आहे माहिती पडल्यानंतर तुम्हाला समजलं वा कीर्तन इतकं सुंदर असतं, उद्याही कुठे असतं तर ऐकायला गेलो असतो. आणि ज्या माणसाला कीर्तनाची भजनाची आवड लागली त्याला 15-20 किलोमीटर कीर्तन जर माहिती पडलं ना, ती लोक तीर्थ कीर्तनाला हजर होतात. का? तर त्याला ते आवड लागलं, त्याला ते आवडलं म्हणून आवडीने. दुसरा शब्द सांगितलाय भावे. भावाने नामचिंतन केलं तरी उद्धार आहे. एक माणूस म्हटला ताई बरं झालं तुम्ही सांगितलं भावाने चिंतन करायचं, मग माझा भाऊ माळकरी आळंदी पंढरपूरची वारी करतो, मला चिंतन करण्याची गरज नाही. त्याला म्हटलं तुझा सख्खा भाऊ नाही, मनातला भाव. लोक काही अर्थ करतात, मनातला भाव महत्वाचा आहे का? मग ज्या टायमाला महिलांकरता सांगते, ज्या टायमाला स्त्रिया स्वयंपाक करतात ना, त्या टायमाला आपल्या मनामध्ये जे विचार येतात, आपल्या मनात जो भाव असतो तो भाव त्या स्वयंपाकामध्ये उतरत असतो. आणि खाल्ल्यानंतर माणसाची बुद्धी सुद्धा तशीच होते. तुम्ही एका दिवशी भांडण करून जर बाईनं स्वयंपाक केला, ती स्वयंपाक करायला घेते कुणाशी तरी भांडण होते, ती तांबे आपटते, टोमॅटो आपटते, खोबरं आपटते, सगळं आपटून स्वयंपाक करते. त्या दिवशी तिने 1 नाही 2 वाट्या खोबरं घालू द्या, ती भाजी चवीला चांगली लागत नाही. का? तर त्या भाजीमध्ये भांडणाचा भाव आहे. पण एखादी भाजी तिनं प्रेमानं करू द्या, माझ्या नवऱ्याला आवडते, माझ्या मुलाला आवडते, नका तुम्ही तिला खोबरं घालू, साधी मीठ मिरची मसाला घालून जर भाजी केली ना तर ती भाजी चवीला खूप छान लागते. का? तर ही भाजी करण्यामध्ये तुमच्या मनामध्ये चांगला भाव होता. नसेल माझ्यावर विश्वास तर घरी जा, संध्याकाळी नवऱ्याशी चांगली भांडण करा आणि मग भाजी करा, मग खाऊन बघा. काय? मनातला भाव त्या स्वयंपाकामध्ये उतरत असतो. म्हणून तर माझे एकनाथ महाराज संत महात्मे म्हणतात का स्वयंपाक करताना संध्याकाळच्या टायमाला महिलांनी भाकरी करताना हरिपाठ म्हणायचा. का? तर खाणाऱ्या माणसाला सुद्धा वाटतं मी सुद्धा हरिपाठ केला पाहिजे. पण आपल्या बाया भाकरी करायला बसल्या का? बसला कळलं ना, इकडे थूक तिकडे थूक, भाकरी ते थुकतात, माहिती काय? म्हणून मनातला भाव, देवाचं चिंतन करायचं आवडीनं करा, भावानं करा. आणि जीवन जगत असताना असं काहीतरी कर्म करा का स्वर्गामध्ये गेल्यानंतर तुम्हाला आम्हाला यमाच्या यातना सहन कराव्या लागणार नाही. ऐसिया साधन करा काही, ऐसिया साधन करा काही, ऐसिया साधन
तेने नव्हे जन्म यमाची यातना, ऐसिया साधन करा काही. स्वर्गामध्ये यमाच्या यातना तुम्हाला आम्हाला सहन करावा लागणार नाही, असं काहीतरी साधन करा. आणि ते साधन हरिपाठामध्ये सांगितलं की नाम संकीर्तन साधन पै सोपे. कीर्तनाचं साधन या कलियुगामध्ये सगळ्यात महत्वाचं साधन सांगितले. का? कीर्तन जर श्रवण केलं तर काय फायदा होतो? जळतील पापे जन्मांतरीचे. बर का, जन्मजन्मीची पाप जाळण्याची ताकद या कीर्तनामध्ये आहे. तुम्ही सांगाल कसं काय एवढी ताकद कीर्तनामध्ये? पण इथं बसलेला असा एकही माणूस नाही, या जगातला असा एकही माणूस नाही तुमच्या माझ्या सगट का त्याच्या हातून काही ना काहीतरी पाप झालेलं नाही. कीर्तन संपल्यानंतर एक माणूस माझ्याकडे आला, म्हटलं ताई तुम्ही सगळ्या लोकांना पापी म्हणता. मी म्हटलं पापी कुठं म्हटले? मी असं म्हटले का इथं बसलेला असा एकही माणूस नाही का त्याच्या हातून पाप घडलं नाही. पण त्यानं सांगितलं ताई माझ्यासारखा पुण्यवान या जगात नाही. म्हटलं कसं काय? तो म्हटला ताई अजूनपर्यंत कुणाला वाईट बोललो नाही, कुणाचा खून नाही, कुणाच्या दरोडे नाही, कुणावर अन्याय नाही, कुणावर अत्याचार नाही, म्हणून मी पापी नाही. म्हटलं दादा ठीक आहे, तसं तुम्हाला वाटत असेल पण मी तुम्हाला तुमचं पाप सांगते. तो म्हटला सांगा बरं. त्याला म्हटलं बघा सगळ्यांकरता सांगते की ज्या वेळेला आपण रस्त्याने चालत असतो आणि रस्त्याने चालताना किडा मुंगी सारखे बारीक बारीक रस्त्यावरचे जीव आपल्या पायाखाली चिरडले जातात, याची आपल्याला काहीतरी कल्पना आहे का? नाही. कितीतरी किडी मुंगी बारीक बारीक पायाखाली चिरडले जातात, त्यांचा जीव आपल्या पायाखाली जातो म्हणजे आपलं पापच आहे ना. ते जाऊ द्या, काही काही लोक आपण जाणून बुजून पाप करतो. जाणून बुजून पाप म्हणजे कुठलं? एखादा मच्छर जर आपल्या समोर आपल्या हातावर बसला आणि तो चावला, आपण त्याला काय करतो? म्हणतो का चल बाजूला, मला पाप करायचं नाही, असं आपण म्हणतो का? अजिबात नाही. मच्छर बसला की आपण त्याला लगेच मारतो. मुंगी चावली तरी आपण तिला बोटाखाली चिरडतो. मग आपल्याला वाटतं का आता माझ्या हातून पाप घडतंय? अजिबात नाही. आपण चावला म्हणून रागाच्या भरामध्ये त्याला मारतो. मग एखाद्या मच्छराला मारणं, एखाद्या मुंगीला मारणं, त्या प्राण्याची हत्या करणं आपल्या डोक्यावर पाप झालं की नाही? ही छोटी मोठी पाप जी काही आपल्या हातून घडतात ना, ही पाप जाळण्याची ताकद जळतील पापे जन्मांतरीचे नाम संकीर्तन. म्हणून कीर्तनाचं भजनाचं साधन माझ्या तुकोबाऱ्यांनी निर्माण केले. का? तर संतांना माहिती कलियुगामध्ये पुण्य करता होय पाप. आणि आपण जर कीर्तनाला गेलो, आज तुम्ही जेवढे माणसं कीर्तनात आलात, 2 तास कीर्तन जर ऐकलं, इथून पाठीमागं तुमच्या हातून जेवढी पाप घडलेली असतील ना, त्या सगळ्या पापाचा नाश संत महात्म्यांचा साक्षीने या कीर्तनामध्ये झाला असं समजा. इथून गेल्यानंतर जर काही पाप आपल्या हातून घडली, अजून एखादं कीर्तन ऐका, परत पापाचा नाश आहे. हे साधन माझ्या संत महात्म्यांनी निर्माण केलेले आहेत. आणि मग तुकोबाराय म्हणतात, बरं काही काही लोक देवाचं नामचिंतन करतात. कसं करतात? भीतीपोटी. तुम्ही सांगाल कसं काय? एका बापानं आपल्या मुलाला सांगितलं, बाळा आपल्या गावामध्ये, गावातून असं बाहेर निघताना आपल्या गावाच्या बाहेर एक मोठं वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या झाडावर रात्री 12च्या नंतर ते निघतं. ते म्हणजे काय? हुशार आहात तुम्ही. भूत. बापाने सांगितलं, मुलाने डोक्यामध्ये पक्क ठेवलं का रात्री 12च्या नंतर त्या झाडावर ते निघतं. मुलगा झाडाजवळ गेला की त्याच्या लक्षात यायचं ह्या झाडावर रात्री 12च्या नंतर भूत निघतं. दैवयोगाने एक दिवस त्या मुलाला यायला उशीर झाला, त्याच्याकडे गाडी नव्हती, रात्रीचे 12:15 वाजले होते, तो त्या झाडाजवळून जाणार होता. त्याच्या मनात विचार आला की आता बापाने सांगितलंय 12च्या नंतर वडाच्या झाडावर भूत निघतं, आता 100% भूताची माझी भेट होणार. मनामध्ये फक्त त्याच्या भूत बसलेलं होतं, भूत मला भेटणार, भूत मला भेटणार. रस्त्याने चालला, बरोबर 12 वाजले, झाडाच्या जवळ जाणार आणि त्या दिवशी गमतीनं त्या झाडावर नेमकं एक माकड आलं होतं. कोणीतरी माणूस यायची चाहूल लागली आणि त्या माकडानं या फांदीवरून त्या फांदीवर जे उड्या मारायला सुरुवात केली, याच्या लक्षात आलं आता त्या झाडावर नेमकं काय आहे? भूत आहे. भूत आहे म्हटल्यानंतर तो इतका घाबरला का त्यानं हरी 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 म्हणायला सुरुवात केली. हरी हरी कुठपर्यंत? घरी येईपर्यंत. हरी घरी आला, हरी संपला. काय म्हणजे त्यानं हरीचं चिंतन का केलं? कारण त्यानं कधी काळी एका कीर्तनकाराचं कीर्तन ऐकलं होतं का ज्ञानोबरायांनी म्हटलंय, एखाद्या झाडावर भूत आहे असं तुम्हाला जर वाटलं तर त्याच्या करता मंत्र ऐका. हरी उच्चारणी मंत्र हा गाढ, हरी उच्चारणी मंत्र हा गाढ, हरी उच्चारणी
हरी उच्चारणी मंत्र हा गाध हरी उच्चारणी मंत्र हा गाध पळे भूत बाधा भेने पेटे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी उच्चारणी मंत्र हा गाध हरी भूत बाधा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. आपण नेहमी हरिपाठ म्हणतो नाही का, समोर बसलेली वारकरी मंडळी, पण आपण म्हणतो पण आपण त्या शब्दाचा कधी विचार करत नाही. मला सुद्धा प्रमाणे आल्यानंतर डोक्यात आलं, हा बरोबर, हरी उच्चारणी मंत्र हा आगाध आणि पळे भूत बाधा भेने तिथे. एखाद्या ठिकाणी भूत आहे, काही काही लोक म्हणतात नाही त्याला काहीतरी बाहेरचं झालं. तुमच्याकडे आहे का ते? म्हणतात ना त्याला भूत बाधा झाली, त्याला भूताने झपाटलं, मग या भक्ताकडे जा त्या भक्ताकडे जा. तो म्हणतो 35,000 द्या, एखादा कोंबडा द्या, एखादा लिंबू द्या, बरं करतो. ज्ञानोबराय म्हणतात इकडे तिकडे जाण्याची गरजच नाही. तुम्हाला असं काही जर वाटलं, ज्या माणसाला ती बाधा झाली त्यानं एका जागी बसा, 1-2 तास बसा, रोज सकाळी उठला, फक्त हरी हरी राम राम विठ्ठल विठ्ठल, जे म्हणेल जे वाटेल त्या देवाचं चिंतन करा. आणि त्या देवाचं चिंतन केलं का भूत नुसती चालत नाही हो, पळत सुटतात. पळे भूत बाधा भेने तेथे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ही ताकद आहे त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, आता मला सांगा, मग त्या मुलाने भूताची भीती वाटल्यानंतर जे काही हरीचं नामचिंतन केलं, ते नामचिंतन त्यानं आवडीनं केलं, भावाने केलं, प्रेमानं केलं का भीतीनं केलं? कशाने? भीतीने. याला म्हणतात भयानं किंवा भीतीने नामचिंतन करणं. पण एकनाथ महाराज म्हणतात, भयाने भीतीने नामचिंतन करण्यापेक्षा नामचिंतन करायचंय. कसं करा? अभंगाचे आवडीने भावे हरी नाम घेती, 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 आवडीने भावे
आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. एकनाथ महाराज म्हणतात चिंतन करायचे आवडीनं करा, प्रेमानं करा, भावानं करा. आणि आपण जर त्या देवाचं चिंतन जर केलं तर तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आपण कशाची चिंता करायची नाही, आपली चिंता करणारा भगवंत वरती बसलाय. कारण का एकनाथ महाराज म्हणतात प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये दोन गोष्टी येतात. एक येते ती चिंता आणि दुसरी येते ती चिता. फरक फक्त बिंदू मात्र आहे. एकावर टिंब दिल्यामुळे एकाचा अर्थ चिंता असा झाला आणि एकावरचा टिंब काढल्यामुळे एकाचा अर्थ चिता असा झाला. जी मेल्यानंतर जाळते तिला चिता असं म्हणतात आणि जी जिवंतपणी पावलोपावली जाळते तिला चिंता असं म्हणतात. का चिता परवडली का माणसाला समजत नाही, पण चिंता जीवनामध्ये नको. कबीर महाराजांनी फार सुंदर वर्णन केले. चिंता से घटे चतुर्य, दुःख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, कह गए दास कबीर. कबीर महाराज म्हणतात चिंता से घटे चतुर्य. ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी चिंता येते ना, लोक म्हणतात फार हुशार माणूस होता रे, पण आता वेड्यासारखा वागायला लागला. का तर त्याच्या जीवनामध्ये रात्रंदिवस काही ना काहीतरी चिंता आहे आणि चिंतेमुळे त्याचं शहाणपण सुद्धा बाजूला जातं. दुसरी गोष्ट सांगितली दुःख से घटे शरीर. काही काही लोक म्हणतात आमच्या घरामध्ये खायला प्यायला कशाचीच कमी नाही, पण तरी सुद्धा आमच्या मुलांची बायकोची तब्येत होत नाही. का होत नाही? तिच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी दुःख आहे. दुःख से घटे शरीर आणि पाप से घटे लक्ष्मी. काही काही लोक काय म्हणतात पूर्वी आमच्याकडे फार पैसा होता, पण ताई आता हातामध्ये पैसाच थांबत नाही. पैसा थांबत नाही याला कारण का ज्या दिवशी तुमचं पाप वाढतं ना त्या दिवशी लक्ष्मी ही घरातून नाराज होऊन जात असते. पाप से घटे लक्ष्मी आणि कह गए दास कबीर. ही संतांची वाणी, हे आपल्यासारख्याचा शब्द नाही हो. संतांचा शब्द कधी खोटा ठरत नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात जीवनामध्ये अजिबात तुम्ही कशाची चिंता करायची नाही. आपली चिंता करणारा वरती बसलाय, तुम्ही फक्त त्याचं चिंतन करा, तो तुमची चिंता करणार. एक उदाहरण देऊन सांगेल. आपण जर त्याचं चिंतन केलं मग तो आपली चिंता कशी करतो एक उदाहरण देऊन सांगते. आमचे संत गोरोबा काका, गोरा कुंभार, चिखल तुडवायचा, मडके घडवायचे, आपला उदरनिर्वाह करायचा. आणि एक दिवस गोरोबा काका चिखल तोडत होते. त्यांच्या बायकोनं सांगितलं हो मी जरा शेजारून पाणी घेऊन येते, थोडस जरा आपल्या बाळावर लक्ष द्या. गोरोबा काकाची बायको पाणी आणण्याकरता निघून गेली. बायको काय म्हटली या शब्दाकडे गोरोबा काकांचं लक्ष नव्हतं, कारण चिखल तुडवता विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला. विठ्ठलाचं चिंतन चालू होतं. बायको पाणी आणण्याकरता गेली. तो छोटासा 7-8 महिन्याचा रांगणारं मूल होतं. आई घरामध्ये दिसत नाही म्हणून सगळीकडे आपल्या आईला शोधत शोधत तो मुलगा बाहेर गेला. बापाचा आवाज आला. तो मुलगा रांगत रांगत आपल्या बापाकडे गेला. गोरा कुंभार विठ्ठलाच्या चिंतनामध्ये मग्न होते. ते रांगणारं मूल गेलं, चिखलामध्ये गेलं. गोरोबा काकांना माहिती नाही. विठ्ठलाच्या चिंतनामध्ये मग्न असल्यामुळे स्वतःचं 7-8 महिन्याचं मूल गोरोबा काकांनी आपल्या पायाखाली तुडवलं. मूल रडत होतं, पण तरी सुद्धा हसत
सगळे माय कुंभाराने बाळ तुडविले पाय कुंभाराने बाळ तुडविले पाय नवलाची गोष्ट ऐक सगळे बाय नवलाची गोष्ट ऐक सगळे बाय कुंभाराने बाळ तुडविले पाय कुंभाराने बाळ तुडविले ते रांगणार मूल त्या चिखलामध्ये गेलं, स्वतःच्या बापानं तोडवलं पण भान नाही. आणि जगामध्ये नवल घडलं, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई कुंभाराने बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. जगामध्ये नवल घडलं, स्वतःचं मूल स्वतःच्या बापानं पायाखाली तोडवलं तरी बापाला भान नाही. गोऱ्या कुंभाराची बायको जेव्हा पाणी घेऊन आली बघतो तर काय, सगळीकडे आपल्या मुलाला शोधू लागली, मुलगा सापडत नाही. गोऱ्या कुंभारांच्या जवळ गेले, आहो आपल्या बाळाला कुठे बघितलं का? गोरा कुंभार विठ्ठलाच्या चिंतनामध्ये मग्न होते. ती पुन्हा म्हणते, आहो आपल्या बाळाला कुठे बघितलं का? गोरा कुंभार विठ्ठलाच्या चिंतनामध्ये मग्न आहेत. तेवढ्यात बायकोचं लक्ष गेले चिखलाकडे. चिखलामध्ये तिला रक्त दिसलं आणि त्याच्या बरोबर स्वतःच मेलेलं मूल सुद्धा दिसलं. काय अवस्था झाली असेल त्या मातेची? ती माता म्हटली, आहो आपलं रांगणारं मूल एकुलतं एक बाळ तुम्ही पायाखाली तुडवलं आणि तेही विठ्ठलाच्या नामात चिंतन करता. गोऱ्या कुंभारावर भान नाही. तिनं महाराजांच्या अंगाला स्पर्श केला. महाराज, अहो आपला मुलगा तुम्ही पायाखाली तोडवला. हा अंगाला स्पर्श केल्याबरोबर महाराजांची शांतता भंग झाली. महाराज म्हटले, काय ग, मी माझ्या विठ्ठलाचं चिंतन करतोय आणि तू माझं जे काही चिंतन करते त्याच्यामध्ये तू माझा भंग केलास. म्हणून गोरा कुंभार तिच्यावर मारण्याकरता धावले. हात वरती केला आणि तिनं गोऱ्या कुंभारांना शब्द दिला, महाराज माझ्या अंगाला हात लावाल ना तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. काय सांगितलं? नाही शुद्धी मूल तुडविले, नाही शुद्धी मूल तुडविले, नाही खली मिळाले रक्तमात रक्तमात रक्तमात, नाही शुद्धी मूल तुडविले, नाही शुद्धी मूल तुडविले, नाही शुद्धी मूल तुडविले, नाही मूल तुडविले. बायकोने शपथ घातली, माझ्या अंगाला हात लावत तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. एकुलता एक मुलगा होता, तोही गेला. आणि तिने विचार केला, मीच माझ्या नवऱ्याला शपथ घातली, माझ्या अंगाला हात लावायचा नाही, माझा संसार चालणार कसा, मुलं बाळ होणार कशी. आपल्या बापाच्या घरी गेली, बापाला हात जोडले, बापाला सांगितलं, बाबा एकुलता एक मुलगा होता, तोही गेला. मी स्वतःहून माझ्या नवऱ्याला शपथ घातली, माझ्या अंगाला हात लावाल तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. बाबा माझा संसार पूर्ण करण्याकरता माझ्याकरता एकच करा, माझी जी छोटी बहीण आहे ना तिचं लग्न तुम्ही गोरोबा काकांशी लावून द्या. आपल्या मुलीच्या म्हणण्यानुसार आपल्या छोट्या मुलीचं लग्न गोरोबा काकांशी लावलं. लग्न सोहळा पार पडला. संध्याकाळी नवरा नवरी आई बापाचं दर्शन घ्यायला गेले. दर्शन घ्यायला गेल्यानंतर बापानं आशीर्वाद दिला, महाराज जसा मोठीचा सांभाळ केलात, जसं मोठीशी वागलात तसं छोटीशी सुद्धा. लक्षात आलं काय? तिनं शपथ घातली, माझ्या अंगाला हात लावायचा नाही. बापानं आशीर्वाद दिला, जसं मोठीशी वागलात तसं हिच्याशी सुद्धा वागा. गोरा कुंभार चिंतेमध्ये पडले. लग्न झालं, नवरा जवळ जायला तयार नाही. 2 महिने झाले, 3 महिने झाले. दोघी बहिणीने प्लॅन केला, रात्री गोरोबा महाराज झोपलेले असताना आपण जायचं आणि त्यांचे हात आपल्या अंगावर ठेवायचे. रात्रीच्या 2-2:30 वाजता गोरोबा काका झोपेमध्ये होते. दोघी जणी गेल्या, गोरोबा काकांचे हात घेतले, आपल्या अंगावर ठेवले.
गोरोबा काकांना जाग आली. बघतो तर काय, आपले हात बायकोच्या अंगावर. अरे बायकोने शपथ घातली होती, अंगाला हात लावाल तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. माझ्या या हातानं विठ्ठलाची शपथ मोडली. रात्रीच्या टायमाला घरामध्ये गेले, धारधार अशी विळी घेतली आणि विळीने दोन्ही हात तोडून टाकले. का? या हातानं विठ्ठलाची शपथ घेतली म्हणून. पण आज लोक देवाची खोटी शपथ सुद्धा घेतात. एखाद्याला सांगा तू खरंच खरं बोलते का, तो म्हणतो देवा शपथ मी खरं बोलतो. पण ज्या दिवशी माणूस देवा शपथ म्हणतो ना, त्या दिवशी ते 100% खोटं. का? माणसं कधीही देवाची शपथ घेतात, पण अजिबात नाही. संत महात्म्यांनी कधी देवाची शपथ खोटी घेतली नाही, कधीच नाही. आणि मग शपथ दिली, हात तर तुटले. संसार चालणार कसा, प्रपंच चालणार कसा. पंढरपूरच्या आषाढीची वारी जवळ आली होती. गोरोबा काका पंढरपूरला निघाले. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. सुखी संसाराची सोडून या गाठ, सुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. तुम्ही पंढरपूरला गेले, आम्ही पायी गेलो, पण तुम्ही बसने गेले, म्हणजे शॉर्टकट. संत महात्मे असं म्हणतात की पंढरपूरला गोरोबा काका गेले. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. कीर्तन संपलं. कीर्तन संपल्यानंतर नामदेव महाराजांनी सांगितलं, सगळ्यांनी दोन्ही हात वरती करा, हातानं टाळ्या वाजवा. सगळ्यांनी दोन्ही हात वरती केले. माझे गोरोबा काका समोर बसले होते. गोरोबा काकांना मात्र हात नव्हते. गोरोबा काकांनी आपले थोटे हात वरती केले आणि थोट्या हाताने गोरोबा काका भजन करतायत. त्या कीर्तनामध्ये एक मुलगा उभा होता आणि त्याने हाताची घडी घातली होती. गोरोबा काकांनी सांगितलं, सगळ्यांनी हात वरती करा, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. देवाने विचार केला, ज्याला टाळी वाजवायची इच्छा आहे त्याचे हात मीच काढून घेतले, आणि ज्याला दिले तो टाळी वाजवत नाहीये. चालू कीर्तनामध्ये चमत्कार घडला. थोटा गोरा भजन करी, हात फुटले वरचे वरी, हात फुटले वरचे वरी, हात फुटले वरचे वरी, थोटा गोरा भजन करी, हात फुटले वरचे वरी, हात फुटले वरचे वरी, हात फुटले वरचे वरी. थोटा गोरा भजन करी, हात फुटले वरचे वरी. चालू कीर्तनामध्ये चमत्कार घडला का गोरोबा काकांना त्यांचे हात परत मिळाले. त्यांचे हात देवानं परत दिलेच दिले. पण जे मूल स्वतःच पायाखाली तुडवलं होतं ना, ते मूल सुद्धा माझ्या पांडुरंग परमात्म्याने नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये जिवंत करून दिलं. मुलं उठविले कुंभाराचे, मुलं उठविले कुंभाराचे, कबीराच्या मागे विनू लागे शेले, कबीराच्या मागे विनू लागे शेले, कबीराच्या मागे विनू लागे शेले, कबीराच्या मागे विनू लागे शेले. मुलं उठविले कुंभाराचे, मुलं उठविले कुंभाराचे, मुलं उठविले कुंभाराचे, मुलं उठविले कुंभाराचे. कबीराच्या मागे विनू लागे शेले आणि मूल उठविले कुंभाराचे. मेलेलं मूल सुद्धा माझ्या पांडुरंग परमात्म्यानं पुन्हा जिवंत करून दिलं. याला कारण का? आता नीट ऐका की माझ्या गोरोबा काकांनी संकट आली, गोरोबा काकांनी एवढी संकट आपल्यावर तर आली नाही.
गोरोबा काकांचे हात तुटले, स्वतःच मूल पायाखाली तुडवलं, पण माझ्या गोरोबा काकांनी विठ्ठलाचं चिंतन करायचं सोडलं नाही. त्यांनी देवाचं चिंतन केल्यामुळे देवाने त्यांची सगळी चिंता दूर केली. म्हणून तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आपण चिंतन करा. आणि म्हणून एकनाथ महाराज असं म्हणतात, काही काही लोक प्रश्न करतात, त्याच्या जीवनामध्ये सुख आणि माझ्या जीवनामध्ये दुःख का? त्याच्या जीवनामध्ये सुख आहे आणि आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. याला कारण एकच, का तुम्ही तुमच्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीचं दुःख धरायचं नाही. अभंगाचे दुसरे चरण. नको खेद करू, खेद करू, नको खेद करू, कोण त्या गोष्टीचा. नको खेद करू, खेद करू, नको खेद करू, कोण त्या गोष्टीचा. नको खेद करू, खेद करू, कोण त्या गोष्टीचा. नको खेद करू, खेद करू, नको खेद करू, कोण त्या गोष्टीचा. नको खेद करू, नको खेद करू, कोण त्या गोष्टीचा. नको खेद करू, खेद करू, नको खेद करू, कोण त्या गोष्टीचा. नको खेद करू, खेद करू, नको खेद करू, कोण त्या गोष्टीचा. खेद करू नको, नको खेद करू, खेद करू, नको खेद करू, कोण त्या गोष्टीचा. पाठी लक्ष्मीचा चाल पैसे, पाठी लक्ष्मीचा चाल पैसे. हरिमुखी गाता, मुखी गाता, हरिमुखी गाता, हरपणी चिंता. हरिमुखी गाता, मुखी गाता, हरिमुखी गाता, हरपणी चिंता. पाठी लक्ष्मीचा चाल पैसे, पाठी लक्ष्मीचा चाल पैसे. हरिमुखी गाता, मुखी गाता, हरिमुखी गाता, हरपणी चिंता. हरिमुखी गाता, मुखी गाता, हरिमुखी गाता, हरपणी चिंता. नको खेद करू, कोणाच्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा चालत ते, आपती लक्ष्मीचा चालत ते. नको करू, कोणाच्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा पती लक्ष्मीचा सुंदर चाल म्हटलं. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. तुकोबराय म्हणतात, तुम्ही कुठल्याही गोष्टीचा खेद म्हणजे दुःख मनामध्ये धरायचं नाही. लक्ष्मीचा पती तुमची माझी प्रत्येकाची काळजी करायला तयार आहे. आपण लक्ष्मीच्या पाठीमागे अजिबात धावायचं नाही. जीवन असा जगा, लक्ष्मी म्हणजे पैसा आपल्या पाठीमागे धावत आला पाहिजे. का आज समाजामध्ये लोकांची रीत अशी झाली, लोकांना देव नको, फक्त देवाची बायको पाहिजे. मिळेल का? लक्ष्मी म्हणजे थोडक्यात काय, लक्ष्मी. देवाची बायको कोण आहे? लक्ष्मी आहे. देव नको, देवाची बायको पाहिजे. असा एकच जण होऊन गेला, त्याचं नाव होतं रावण. पण देवाला नाही, देवाच्या बायकोला पळवल्यामुळे कर्मे रावण क्षय पावला. कर्मामुळे रावणाचा सुद्धा नाश झाला. तिथे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाचं काय? एक कर्मामुळे रावणाचा नाश कसं झाला तुम्हाला उदाहरण देऊन सांगते. का ज्या वेळेला रावणाच्या घरी इतकं मोठं राज्य, का आमच्या संत महात्म्यांनी कुणाच्याच घराचं वर्णन केलं नाही, पण रावणाच्या घराचं वर्णन माझ्या संतांनी केले, तुकोबरायांनी केले. तुकोबराय म्हणतात, कोटी घरे जेथे काशाय तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. रावणाच्या इथे अनेक कोटी घरं सोन्याची होती, 7 कोटी घरं तर शुद्ध सोन्याची होती, अनेक काशाची होती, तांब्याची होती. इतकं मोठं राज्य त्या रावणाचं. पण असं म्हणतात का विनाशकाले विपरीत बुद्धी. एखाद्या चांगल्या माणसाचा जर नाश करायचं असेल, त्याला मारायचं असेल, तर माझ्या देवाला अशी बंदूक घेऊन यावी लागत नाही. मारू का गोळी? तो कुठल्याही रूपाने नाश करतो. आपण म्हणतो नाही फार चांगला माणूस होता, पण काय बुद्धी दिली देवानं त्याला आणि त्याचं वाटोळं झालं. त्याचं होत नाही, देव त्याची बुद्धी फिरवतो. विनाशकाली विपरीत बुद्धी. तशी रावणाला बुद्धी झाली. रावणानं ठरवलं, माझ्या राज्यामध्ये सगळेच लोक माझ्या घरांमध्ये, सोन्याच्या घरांमध्ये, तांब्याच्या घरामध्ये फुकट लोक राहतायत,
पण इथून पुढे हे मी खपून घेणार नाही, इथून पुढे मी या सगळ्या लोकांकडून कर वसुली करणार। रावण निघाला, प्रत्येकाच्या घरी गेला, सांगितलं एवढ्या वर्ष माझ्या राज्यामध्ये माझ्या घरांमध्ये राहिलात ना, आता जाताना मला कर म्हणून काहीतरी द्या। कोणी सोनं दिलं, कोणी पैसे दिले। रावण फिरत फिरत जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये 2 साधू जंगलामध्ये तपश्चर्या करत होते। त्यांच्या जवळ गेला, रावणाने सांगितलं हे बघा महाराज, तुम्ही माझ्या राज्यामध्ये बऱ्याच वर्षापासून तपश्चर्या करता, आता मला तुमच्याकडून कर म्हणून काहीतरी पाहिजे। साधू महाराजांनी सांगितलं राजे साहेब, तुमच्या जंगलामध्ये राहतो, मिळेल ती फळे कंदमुळे खातो, रात्रंदिवस देवाचं ध्यान करतो, पैसा सोना आमच्या जवळ नाही, कर आम्ही कुठून द्यायचा। रावणाने सांगितलं कर जर द्यायचा नसेल तर तुम्हाला माझ्या राज्यामध्ये राहता येणार नाही। साधूंनी सांगितलं देण्यासारखं काहीच नाहीये, आम्ही तुमचा राज्य सोडून चाललो। रावणाने सांगितलं जा, पण तसं जाऊ देणार नाही, एवढ्या वर्ष राहिलात ना, इतक्या वर्ष राहिल्याचा कर देऊन जा। त्यांनी सांगितलं देण्यासारखं काहीच नाही, म्हटले मग जाऊ देणार नाही। साधूंनी सांगितलं आता एकच गोष्ट देण्यासारखी, ती म्हणजे आमचं रक्त, आमचं रक्त घ्या, हवं तर ती विका आणि त्याचे जेवढे पैसे येतील ना ते तुम्ही आमच्या नावाने कर म्हणून घ्या। रावण म्हटला तसं चालेल, काय कमी होतं साधूंचं रक्त घ्यायला। ते रक्त त्यानं घेतलं, एका घटामध्ये घेतलं। रावण संध्याकाळी घरी आला, तो घट आपल्या स्वतःच्या हातामध्ये होता। मंदोदरी विचारते काय हो, सकाळपासून गेला होता, यायला एवढा उशीर का झाला? आणि बरं हातामध्ये काय आहे तुमच्या? एवढे प्रधान बरोबर आहेत, एवढे सैन्य बरोबर आहे, आणि तुम्ही तो घट तुमच्या हातामध्ये घेतलाय, आहे तरी काय? काही नाही का औषध आहे, दाखवा मला काय आहे ते। रावण तो घट लपू लागला। रात्रीच्या टायमाला त्यानं आपल्या काही विश्वासू माणसांना घेतलं आणि तो घट एका जमिनीमध्ये त्यानं पुरून ठेवला। मंदोदरी हे सगळं काही बघत होती। रावण आल्यानंतर ती गेली, तिनं तो घट, ती जमीन पुन्हा खोदली, तो घट घेतला। त्या घटात रात्रीचा टाइम होता, काही समजलं नाही, काळं काळं काहीतरी दिसलं, कारण रात्री रक्त जरा काळं दिसतं, काहीतरी द्रव्य आहे। आणि माझ्या नवऱ्याने हे जर पिलं आणि माझ्या नवऱ्याचं बरं वाईट जर काही झालं तर उद्या आम्ही 80,000 जणी विधवा होणार, कारण का 80 सहस्र जया सुंदरा कामिनी माझी मुखराणी मंदोदरी। 80,000 बायका रावणाच्या होत्या, माझ्या नवऱ्याचं बरं वाईट काही झालं तर आम्ही 80,000 जणी उद्ध्वस्त होणार, विधवा होणार। जे व्हायचे ते माझंच होऊ दे, का तर ती महान पतिव्रता होती। ज्या 5 पतिव्रतांमध्ये तिचं नाव घेतलं जातं, अहिल्या, सीता, तारा, द्रौपदी च मंदोदरी इति पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम। इतकी ती महान पतिव्रता होती। तिनं तो घट घेतला, गटागटात सगळं द्रव्य प्राशन केलं आणि 2 महिन्यामध्ये त्या साधूंच्या रक्तापासून मंदोदरी गरोदर राहिली। तिच्या लक्षामध्ये आलं की अरे आपण त्या घटातलं काहीतरी द्रव्य पिलं आणि त्याच्यापासून मला दिवस गेले, हे जर माझ्या नवऱ्याला माहिती पडलं तर माझा नवरा आता मला जिवंत सोडणार नाही। तिनं शास्त्राचं काहीतरी कारण दिलं, रावणाला सांगितलं नाही का, एखाद्या मुलाची पोटामध्ये हत्या करणं पाप आहे, ही ती जाणून होती। तिनं ठरवलं दिवस तर गेलेत, हत्याही करू शकत नाही। रावणाला सांगितलं, मला एका ब्राह्मणाने सांगितलंय 9 महिने नवऱ्याचं तोंड बघायचं नाही, का तिला तो गर्भ लपवायचा होता। 9 महिने 9 दिवस झाले आणि मंदोदरी प्रसूत झाली, तिच्या पोटी सुंदर एक कन्या रत्न जन्माला आलं। 9 महिने लपवलेला गर्भ, आणि आता जर मला मुलगी झाली हे जर माझ्या नवऱ्याला माहिती पडलं तर माझा नवरा माझ्या समोर तिला मारेल, म्हणून हे पाप मला माझ्या माथी घ्यायचं नाही। रडत रडत विश्वासू सैन्याच्या हातामध्ये ती मुलगी दिली, पेटीमध्ये घातली आणि सांगितलं आपल्या राज्यात नाही दुसऱ्या राज्यात कुठंतरी नेऊन पुरा। ती पेटी घेतली, त्यांच्या राज्यात नाही तर अयोध्या नगरीमध्ये नेऊन पुरली। आपल्याला एवढंच माहिती आहे का एका शेतकऱ्याला ती सापडली, मग त्यानं ती जनक राजाला दिली, म्हणून सीता ही जमिनीतून आली म्हणून ती जमिनीची मुलगी असं म्हणतात, ती जनकाची जनक कन्या म्हणतात, पण ती मुलगी होती कुणाची? मंदोदरीची। मग ती पेटी अयोध्या नगरीमध्ये पुरल्यानंतर ती पेटी एका शेतकऱ्याला सापडली। जमिनी खालचं द्रव्य हे राजाच्या मालकीचं असतं, म्हणून त्यानं ती पेटी उचलली, जनक राजाकडे नेऊन दिली। जनक राजाने ती पेटी खोलली, बघतो तर काय, नुकतीच 1-2 दिवसापूर्वी जन्माला आलेली छोटीशी मुलगी त्या पेटीमध्ये होती। जनक राजाने तिला सांभाळली, पुढे तिचं नाव जानकी असं ठेवलं, नंतर तिचं नाव झालं तीच म्हणजे सीता माता। सीता माता, पण विचार करा आता ही जी काही सीता जी काही मुलगी होती ती कुणाची होती हो? मंदोदरीची। मंदोदरीचा नवरा रावण, म्हणजे ती मुलगी कुणाची झाली? रावणाचीच झाली। पण स्वतःच्याच मुलीला पळवल्यामुळे कर्मे रावण क्षय पावला,
रावणाचा सुद्धा नाश कर्माने झाला. कर्म देवांना सुद्धा चुकत नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी पर्यसी गभारा सादर, पर्यसी गभारा सादर, वियोग घडला सीता देवी पर्यसी गभारा सादर, पर्यसी गभारा सादर. श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, योग घडला सीता देवी. कर्मे राम कर्मे राम योगे मेला, रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला आणि वियोग घडला सीता देवी. देवांना सुद्धा कर्म चुकलं नाही, तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाचं काय. म्हणून लाख मोलाचा नरदेव भगवान परमात्म्याने तुम्हाला मला दिलाय, जेने हा जीव दिला दान, आणि त्याच्यामुळे तयाचे करील चिंतन. त्याचा आपण चिंतन केलं पाहिजे. का तर संत महात्मे म्हणतात, हा मनुष्य देह तुम्हाला मला जो काही प्राप्त झाला ना, हा अतिशय दुर्लभ आहे. किती दुर्लभ? दुर्लभ त्रयमेव हा मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुष संश्रया. या जगामध्ये 3 गोष्टी अतिशय दुर्लभ आहे. त्याच्यामध्ये 1 नंबरला नाव घेतले मनुष्य देह. मनुष्य देह फार दुर्लभ आहे. त्याला दुर्लभ का म्हटलंय की 84 लक्ष योनी फिरल्यानंतर जो शेवटचा जन्म मिळतो त्याला मनुष्य जन्म असं म्हणतात. म्हणून हा जन्म पुन्हा पुन्हा नाही, हा जन्म एकदाच आहे. आणि जन्माला आल्यानंतर सुद्धा माणसाने जीवन कसं जरा आनंदाने जगलं पाहिजे. काही काही लोक 2 तास कीर्तनामध्ये आशे बसतात. कसे माहितीये? जरा व्यवस्थित बसा मग सांगते. काही काही लोक कीर्तनामध्ये आशे बसतात का त्यांना पेढा खायला द्या तरी त्यांचा चेहरा तसाच, आणि त्यांना कडुनिंबाचा पाला खायला द्या तरी त्यांचा चेहरा, म्हणजे त्यांना कीर्तन गोडही लागत नाही, त्यांना कीर्तन कडूही लागत नाही. बरं, काही काही लोकांचे चेहरेच असे, त्यांच्या चेहऱ्यावर 24 तास 12 वाजले ते कधीच हसत नाही. मी म्हणते जे माणसं कधी हसत नाही ते जीवन जगतात तरी कसे हो. माणसाने कसं जर हसलं पाहिजे. एखादा समोरून आला प्रेमानं हसा. बरं, हसायला काही पैसे लागतात का? मग हसा. का? हसल्यानंतर माणसाचं आयुष्य वाढतं. भगवान परमात्म्याने हा देह तुम्हाला आम्हाला दिलाय, आनंदाने जगाव. एखादा जर हसत असेल आणि समोरून जर आपल्या समोरून एखादा आला आणि त्याच्या चेहऱ्यावर जर 12 वाजलेले असतील तर त्याला बघितल्यानंतर समोरच्या चेहऱ्यावर लगेच 1 वाजतो की नाही? कमीत कमी दुसऱ्याच्या आनंदाकरता तरी हसलं पाहिजे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाण्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. इतका आनंदी जीवन जगा की आपल्या आनंदाचा सुगंध समोरच्या माणसापर्यंत गेला पाहिजे. तुम्ही सांगाल ताई सुगंधात जायचंय त्याला काय 1 काय 2 सेंटच्या बाटल्या मारतो, तो सुगंध नाही हो, चेहऱ्यावरचा आनंद. आपण आनंदी असेल तर जग आनंदी असतं. माझ्या ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली, अवघेची त्रैलोक्ये आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली सगळ्या जगाला मी आनंदामध्ये ठेवणार. मग ज्ञानोबरायांची प्रतिज्ञा जर आपल्याला पूर्ण करायची असेल तर आपल्याला हसावं लागेल की नाही, आनंदामध्ये राहावं लागेल. एका बाईचा नवरा हसतच नव्हता. तिने त्याला हसण्याकरता अनेक विनोद केले, अनेक जोक केले, पण तरी नवरा हसेना.
शेवटी नवऱ्याला असं म्हटली, असं करा, जरा आपण नाशिकच्या बाजारात जाऊन येऊ. दोघं जण बाजारामध्ये गेले तरी तिचा नवरा हसत नाही. आणि तेवढ्यात त्या बाईला समोर गाढव दिसलं. गाढव माहिती ना तुम्हाला? गाढव बघितलं ती बाई नवऱ्याला म्हणते, हो ते बघा तुमचे पाहुणे समोरून आलेत. तो इतका हुशार होता, तो म्हटला, राम राम सासरे बाबा, बरे आहात ना, घरची मंडळी वगैरे. अशी जरा नवरा बायकोने एकमेकाची टिंगल करा, गाढवाची करा पण करा. जीवन कसं आनंदाने जगलं पाहिजे. एक दिवस एक बाई ब्राह्मणाकडे गेली. ब्राह्मणाला सांगितलं, ब्राह्मण दादा मला जरा सत्यनारायणाची पूजा करायची, काय काय लागेल यादी तयार करून द्या. ब्राह्मणानं तिला सगळी यादी तयार करून दिली. जाताना सांगितलं, बाई सत्यनारायणाची पूजा करण्याकरता लक्ष्मी नारायणाचा जोडा असावा लागतो. तिने सांगितलं, माझे पती तर परदेशात राहतात. मग ब्राह्मण म्हटले, बाई तुम्हाला पूजा करता येणार नाही, तुम्ही दुसरी जोडी बसवा. ती म्हटली, नाही नाही पूजा मलाच करायची. ब्राह्मण म्हटली, बाई तुमचे पती नाही, तुम्ही पूजा करू शकत नाही. ती म्हटली, असं कसं? ती जरा पुढची हुशार होती. पुढची हुशार कळताना हा ती म्हटली, ब्राह्मण बुवा, पुरुष लोक कसे एखाद्या पूजेला जर बसले आणि तिथे जर त्यांची बायको हजर नसेल तर खिशामध्ये बायको म्हणून काय घेऊन बसता? काय अनुभव दिसतोय. आणि तुम्हाला सोडून खिशामध्ये सुपारी घेऊन बसतात. तसं आमच्या करता नवरा म्हणून काय ऑप्शन नाही का? ब्राह्मणाने सांगितलं, बाई अजून तर तसं काही शास्त्रात नाही. नाही नाही म्हटली, पुरुषांकरता आहे म्हणजे आमच्या करताही काहीतरी असेल, कारण आम्हाला 50% आरक्षण आहे. एखादा तुम्ही ग्रंथ शोधा. त्या ब्राह्मणाला असा राग आला. रागाच्या भरामध्ये ब्राह्मण उठला. ब्राह्मण म्हटला, बाई पुरुष लोक जर पूजेला सुपारी घेऊन बसतात ना, तुम्ही एखादा चांगला मोठा बटाटा घेऊन बसा. जे लोक ऐकत नाही त्यांच्या करता हा उपाय. म्हणून जीवन कसं जरा आनंदानं जगा. संसार एकट्याचा नाही, संसार हा दोघांचा आहे, दोघांना मिळून करायचा आहे. अरे जगाच्या बापानं सुद्धा एकट्यानं संसार केला नाही. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. इग इग रखुमाई हे भक्तांच्या माहेरी, सावलीच्या पावलाने विठूच्या गाभारी. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. तू सकलांची आई, 7 जन्माची पुण्याई, घेई पदरात आमावरी छायाधर बाई. तू सकलांची आई, घेई पदरात आमावरी छायाधर बाई. तुझी थोरावी महान, आम्ही देऊ तुला मान, देऊ वरदान होऊ तुझ्या पालखीचे भोई. रखुमाई 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 रखुमाई. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. काय जगाचा बाप रुक्मिणीला म्हणतोय, रुक्मिणी अगं तुझ्याशिवाय मी या जगाचा संसार करू शकत नाही. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. म्हणून देवानं सुद्धा संसार केला, आपल्याला सुद्धा तो करायचा आहे. देवानं आनंदामध्ये केला, आपण सुद्धा आनंदामध्ये करा. म्हणून एकनाथ महाराज असं म्हणतात, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. का तुम्ही चिंता करायची नाही, लक्ष्मीचा पती तुमची चिंता करायला तयार आहे. आणि म्हणून तुमचा माझा सगळ्यांचा सांभाळ तो एकटाच करतोय. अभंगाचे 3रे सकळ जीवाचा करीतो सांभाळ, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, जीवाचा करीतो सांभाळ, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, सकळ जीवाचा करीतो सांभाळ, सकळ जीवाचा
सकळ जीवाचा करीतो सांभाळ तुझं मोकलीला ऐसे नाही तुझं मोकलीला ऐसे नाही तुझं मोकलीला ऐसे नाही तुझं मोकलीला ऐसे नाही हरिमुखी गाता हरमली जोगा हरिमुखी गाता हरमली जोगा हरिमुखी गाता हरमली जोगा सकळ जीवाचा करीतो सांभाळ तुझं मोकलीला ऐसे नाही तुझं मोकलीला ऐसे नाही सकळ जीवांचा करीतो संभाळ तूच मोकलील ऐसे नाही. संत महात्मे म्हणतात तुमचा माझा प्रत्येकाचा संभाळ तो करतोय. आपण अजिबात कशाची चिंता करायची नाही, कारण हा देह आपला नाहीये. जिंदगी किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. ही जिंदगी हे आयुष्य म्हणजे एक भाड्याचं घर आहे. एखाद्या भाड्याच्या घरामध्ये आपण कुठपर्यंत राहू शकतो, जोपर्यंत त्या घर मालकाची परवानगी आहे तोपर्यंत. ज्या दिवशी घर मालकानं सांगितलं माझं घर खाली करा, मी आपल्या घराबद्दल बोलत नाही, मी प्रत्येकाच्या देहरूपी घराबद्दल बोलते. देह देवाचे मंदिर हे हृदयरूपी घर हे आपलं नाहीये, ते वरच्या मालकाचं आहे. आणि ज्या दिवशी वरच्या मालकानं सांगितलं माझं घर खाली करा, त्या दिवशी तुम्हाला मला प्रत्येकाला हे घर खाली करून वरती निघून जायचे. त्या दिवशी कोणाची परवानगी कोणाची सत्ता चालत नाही. म्हणून सकळ जीवांचा करीतो संभाळ. तुमचा माझा सगळ्यांचा संभाळ तोच करतो. काही काही लोक जीवन जगताना म्हणतात बघा, मी घर चालवतो, मी गाव चालवतो, माझ्याशिवाय काही चालू शकत नाही. अशा लोकांकरता एक सांगेल की एका गावात एक साधू महाराज फिरत फिरत आले होते. एका सज्जन गृहस्थाच्या घरी मुक्काम केला. साधू महाराज सकाळी निघाले आणि त्यांनी घर मालकाने सांगितलं, मालक मी आता चाललो, मी दक्षिण भारतची तीर्थयात्रा करण्याकरता चाललोय, येता का माझ्या बरोबर? घर मालकाने सांगितलं मी तुमच्या बरोबर आलो असतो, पण माझ्या पदरात माझी बायको आणि मुलं आहेत आणि मी जर गेलो तर त्यांचा सांभाळ कोण करणार? साधू महाराजांनी सांगितलं तेवढाच प्रश्न. म्हटले हो. म्हटले असं करा, मी तुमच्या बायको मुलांकरता दर महिन्याला 5,000 रुपये देतो, मग चिंता? म्हटले हरकत नाही. साधू महाराजांनी विचार केला, 6 महिन्याचा प्रश्न आहे, दक्षिण भारतची यात्रा ही होईल आणि साधू महाराज जर 5,000 रुपये देणार असतील तर चालेल.
तो सज्जन गृहस्थ त्या साधू महाराजांच्या बरोबर बायको मुलाचा निरोप घेतला आणि तो निघाला. मुक्काम दर मुक्काम करत करत 1 महिना झाला, 2 महिने झाले. प्रत्येक महिन्यामध्ये साधू महाराज त्याच्या बायकोच्या घरी 5,000 रुपये पाठवायचे, ती संसार करायची. पण हा जेवायला बसला की विचार करायचा, माझी बायको जेवली असेल महाराज, माझे मुलं जेवले असतील. पुन्हा चालायला लागला की सारखा बायको मुलांचा विचार. साधू महाराजांनी मनामध्ये विचार केला की अरे हा सारखा याच्या बायको मुलांचा विचार करतोय, पण याचा विचार घरचे करतात की नाही. कारण का, एखादा घरातला माणूस एखाद्या माणसापासून घरात जर त्रास होत असेल, तो सारखा लेक्चर जर देत असेल, तो माणूस 10-15 दिवस गेला की घरातल्यानं बरं वाटतं, बरं झालं 15 दिवस जरा आता आराम. पण तो सारखा फोन करतो, पाणी भरलं का, सारखे तो प्रश्न विचारतो. हा निघून गेला पण चिंता घरच्यांची करतोय. साधू महाराजांनी मनामध्ये विचार केला, हा यात्रेला आलाय, चिंता घरच्यांची करतोय, पण याच्या घरची याची किती चिंता करतात हे आपण त्याला दाखवून द्यायचं. 3ऱ्या महिन्यामध्ये साधू महाराजांनी त्याच्या नकळत एक गुपचूप पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये असं लिहिलं, कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की तुमचे पती जे माझ्या बरोबर आले होते, 2 महिने आमचा प्रवास आनंदाचा सुखाचा चालला. 3ऱ्या महिन्यामध्ये रस्त्याने चालताना एक भरधाव ट्रॅक आला, तो तुमच्या पतीच्या अंगावरून गेला, त्याच्यामुळे तुमच्या पतीचा मृत्यू झाला. माझा जोडीदार गेला, त्याच्यामुळे मला दुःख होतंय, पण त्याच्या आत्म्याला भगवंत चिरशांती देव अशी भगवत चरणी प्रार्थना, कळावे तुमचा साधू. पत्र घरी आलं पण तो तिकडे जिवंत होता. पत्र घरी आलं, बायकोनं पत्र वाचलं, नवरा गेल्याची बातमी कानावर आली. तिनं जे रडायला सुरुवात केली, काही क्षणात गावातली मंडळी गोळा झाली. बाई काय झालं, संसार सुखाचा आनंदाचा चालला होता, कुणे एका साधूच्या पाठीमागं माझा नवरा लागला आणि तिकडेच त्याचा मृत्यू झाला. आता माझं कसं होणार आणि माझ्या मुलांचं कसं होणार या विचारानं ती बाई रडू लागली. गावातले सरपंच पुढे आले, सांगितलं ताई रडू नका, तुम्ही आमच्या गावच्या माऊली आहात, आम्ही तुम्हाला उपाशी राहू देणार नाही, दर महिन्याला मी तुम्हाला 5,000 रुपये देतो, मग चिंता. बाई जरा शांत झाली. गावचे पाटील पुढे आले, सांगितलं ताई रडू नका, मी तुम्हाला दर महिन्याचं किराणा देतो, मग चिंता. बाई अजून शांत झाली. गावकरी मंडळी पुढे आले, सांगितलं ताई रडू नका, आम्ही गावातल्या प्रत्येक घरातून तुम्हाला 50-50 रुपये दर महिन्याला काढून देऊ, मग चिंता. कोण म्हणतंय आम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च घेतो, कोण म्हणतायत कपडे देतो. 2 महिन्यामध्ये त्या बाईच्या जवळ 15-20 लाख रुपये जमा झाले. त्या बाईने विचार केला, एवढ्या पैशाचं करायचं काय, एवढे पैसे आले, म्हटलं छान 2 मजली बंगलाच बांधूया. त्या बाईनं बंगला बांधला, स्वतःला चांगले कपडे, मुलांना चांगले कपडे. बारीक तब्येती होता पण पैसे आल्यामुळे तब्येती चांगल्या झाल्या. हा तिकडे विचार करतोय, माझी बायको मुलं काय खात असतील. बरं का, दक्षिण भारतची तीर्थयात्रा पूर्ण झाली आणि तो आल्यानंतर शेवटचा मुक्काम मखमालाबाद मध्ये होता, कारण उद्या मातोरीत जायचंय ना. साधू महाराजांनी सांगितलं, आजचा दिवस, आजची रात्र फक्त, भरपूर वेळ झालाय, आजची रात्र फक्त मखमालाबाद मध्ये मुक्काम करायचंय आणि उद्या सकाळीच आपल्याला तुझ्या मातोरी गावात पोहोचायचंय. याला रात्रभर झोप लागलीच नाही. माझी बायको माझी मुलं कशा असतील या विचारानं रात्री 2-2:30 वाजता उठला, आपल्या गावात आला. बघतो तर काय, जिथं आपलं घर होते तिथं घर नाही, तर 2 मजली बंगला होता. त्याच्या मनामध्ये विचाराला, मी गेल्यानंतर माझ्या बायको मुलांना कोणीतरी हाकललं, कोणीतरी बंगला बांधला, पण माझ्या बायको मुलांचा पत्ता या बंगल्यातले माणसंच सांगतील. खिडकीतून डोकावून बघितलं तर त्या बंगल्यामध्ये एक जाडी बाईन 2 जाडी पोरं झोपलेले होते. त्याने विचार केला, आपले बायको मुलं तर पातळ होते, हे आपले दिसत नाही, पण हे पत्ता सांगतील म्हणून त्यानं बेल वाजवली. ती बाई आली, तिनं दार उघडलं, बघते तर काय, समोर आपला पती. शॉक बसला तिला आणि हळूच नवऱ्याला म्हणते, का हो तुम्ही. तो म्हटला, का ग तू. आणि कपाळाचं कुंकू, गळ्यातलं मंगळसूत्र काय केलं. ती म्हटली, अहो तुम्ही गेल्याची बातमी कानावर आली आणि हे सगळं मी काढून टाकलं. अगं मी जिवंत आहे. अहो हळू बोला. तो म्हटला, माझ्या घरामध्ये मी हळू का बोलायचं. अहो तुम्ही आल्याची बातमी जर उद्या गावात कळली ना मातोरीमध्ये, सगळं बुडणार. तो म्हटला, काय बुडणार. ती म्हटली, तुम्ही आल्याची बातमी जर उद्या गावात जर कळाली तर सरपंचाचे 5,000 रुपये, पाटलाचा किराणा, गावातल्या प्रत्येक घरातून 50-50 रुपये, कुणाचे साड्या, कुणाचे कपडे, उद्यापासून सगळंच बंद होणार, म्हणून हळू बोला. तो म्हटला, मग तू तरी सांगा आता मी काय करू. ती म्हटली, हात जोडून तुमच्या पाया पडून तुम्हाला एकच विनंती करते, आता तुम्ही दक्षिण भारत तीर्थयात्रा करून आलेत ना, आता जरा पुढे उत्तर भारत करायला जा.
हा चिंता कुणाची करतोय? घरच्या माणसांची. पण एकनाथ महाराज म्हणतात तुम्ही चिंता करायची नाही, सकळ जीवांचा करीतो संभाळ. तू जमो करील ऐसे नाही विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतेप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जास्त वेळ घेणार आणि शेवटच्या 5 मिनिटांमध्ये थोडंसं आई वडिलांविषयी बोलते, कीर्तनरूपी सेवा संपवते. या विश्वामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. जिवंतपणी माणसाला आई बापाची किंमत कळत नाही. एकदा का आपले आई बाप या जगातून या विश्वातून निघून गेले ना, शेजारच्या आई बापाला प्रेमानं कितीही आका मारल्या ना, दुसऱ्याचे माईबाप हे आपले माईबाप या जगामध्ये कधी होऊ शकत नाही. एकदा का आपली आई, एकदा का आपला बाप या जगातून या विश्वातून निघून गेला, आपले माईबाप आपल्या घरी परत कधीच येऊ शकत नाही. कारण का? ते तुम्हाला आम्हाला सगळ्या जगाला सोडून कुठे गेलेले असतात? गेली दुरी दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिरी. लाडकी माझी आई, वाट पहा ती कैवारी. भोळी रखुमाई गेली, झाली उदास पंढरी. श्रद्धांजली देता थरथरे माझी काया. राहू दे रे माझी आई, मोक्षपदी देवराया. राहू दे रे माझा बाप, मोक्षपदी देवराया. जिवंतपणी आपण आपल्या आई वडिलांच्या जवळ राहिलेलो असतो. आज आपल्या अण्णांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. या जगामध्ये आपण त्यांना कितीही शोधण्याचा प्रयत्न केला, पण ते तुम्हाला आम्हाला या जगामध्ये परत कधी दिसणार नाही. का? तर 10 दिशांच्या पलीकडे ते निघून गेलेले आहेत. कोणाचा तरी बाप या जगातून या विश्वातून आपल्या मुलींना, त्यांच्या 3 मुली आहेत, 1 मुलगा आहेत आणि त्यांची पत्नी आहे, या सगळ्या परिवाराला पोरकं करून एक बाप या जगातून या विश्वातून निघून गेला. दुसऱ्याच्या बापाला कितीही प्रेमानं बाबा म्हटलात ना, दुसऱ्याचा बाप आपला बाप कधीच होऊ शकत नाही. सोडून या गेले बाबा मायले कराना. सोडून या गेले बाबा मायले कराना. बाबा 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 म्हणू मी कुणाला. बाबा 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 म्हणू मी कुणाला. बाबा आमच्या साठी कष्ट केले फार. बाबा आमच्या साठी कष्ट केले फार. सोडून या गेले बाबा सारा परिवार. सोडून या गेले बाबा सारा परिवार. लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला. लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला. आठवण येते बाबा त्याच घडीला. आठवण येते बाबा त्याच घडीला. सोडून या गेले बाबा मायली कराना. बाबा 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 म्हणू मी कुणाला. बाबा 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 म्हणू मी कुणाला. कोणाचा तरी बाप या जगातून या विश्वातून निघून गेला. कोणाचा तरी पती त्यांचं सौभाग्य त्यांचं कुंकू घेऊन या जगातून निघून गेला. माझा कुंकवाचा धनी मला गेला या सोडोनी. माझा कुंकवाचा धनी मला गेला या सोडोनी. एकाएकी आली हवा विझला माझ्या मायेचा दिवा. हो विझला माझ्या मायेचा दिवा. माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडोनी.
त्यांचा पती, त्यांचं सौभाग्य, त्यांचं कुंकू घेऊन या जगातून या विश्वातून निघून गेला. प्रत्येक ठिकाणी संतांनी, कवींनी, कवयित्रींनी सर्वांनी आईचीच गोडवे गायले. बापाची गोडी आजपर्यंत कुणी गायले नाही. जीवनामध्ये जेवढी आई महत्वाची तेवढा बापही महत्वाचा. आई म्हणजे घराचं मांगल्य असतं, तर बाप म्हणजे घराचं अस्तित्व असतो. आणि त्या अस्तित्वाला आपण का विसरतो? रस्त्यानं चालताना एखादा काटा टोचला, फटका लागला, आपण फक्त आई गा असं म्हणतो. पण ज्या वेळेला आपण एखादा हायवे क्रॉस करत आहोत आणि भरधाव वेगाने एखादी गाडी जर अंगावर येत असेल ना, आपण दोन्ही हात वर करून मोठ्यानं बाप रे म्हणून किंकाळी फोडतो. विंचू जर चावला तर फक्त आई गा असं म्हणतो. पण साप नुसता दिसला ना तरी तोंडातून बाप रे असा शब्द येतो. म्हणजे छोट्या संकट समयी आपल्याला आपली आई आठवते, तर मोठ्या संकट समयी आपल्याला आपला बाप आठवल्याशिवाय राहत नाही. लग्नाच्या अगोदर एखादी मुलगी म्हणजे बापाची अतिशय लाडकी असते. लहानपणापासून बापाच्या ताटामध्ये जेवणारी ती मुलगी रोज बापाची वाट बघते. बापाच्या ताटामध्ये ती जेवत असते. आणि एक दिवस आजूबाजूचे लोक त्याला म्हणतात, काय रे, लग्न करतो का तुझ्या मुलीचं? त्या दिवशी बाप घरी जातो. मुलगी ताट वाढून आणते, सांगते, बाबा जेवायला बसा. बाप सांगतो, मुली आजपासून तू माझ्या ताटात जेवायचं नाही. काय झालं बाबा, माझं काय चुकलं? नाही बेटी, तुझं नाही चुकलं, सगळं माझं चुकलं. काय झालं बाबा, नेमकं सांगा तरी. बाळा, तू लग्नाची झाली, उद्या लग्न करून तू नवऱ्याच्या घरी जाशील आणि त्याच्यामुळे तू काय कर, आजपासून तू माझ्या ताटात जेवायचं नाही. बापाने ताटामध्ये जेवण करू दिलं नाही म्हणून मुलगी रागानं उठते आणि घरात जाऊन झोपते. आता बाप म्हणतो, बाप काय सांगतो, लाडाची माझी लेक बापा संग जेवू नको, जाशील पर घरावेडी माया लावू नको. काय म्हणतो बाप, आज माझ्या ताटात जेवण करणार, उद्या लग्न करून नवऱ्याच्या घरी गेली, प्रत्येक घासात मला तुझी आठवण येईल, त्यापेक्षा तू असं कर, आजच माझ्या ताटात जेवू नको. बापानं ताटामध्ये जेवण करू दिलं नाही. मुलगी रागानं उठते जाऊन झोपते. मुलगी उपाशी झोपल्यानंतर बापाला तरी ती जेवण गोड लागणार आहे का? बापाही भरलं ताट बाजूला करतो, मुलीच्या मागे जातो आणि मुलीला सांगतो, लाडाची माझी लेक लेक उपाशीनी जली, उठ उठ ग आता साखर तुपात भिजली. तो बाप आपल्या हाताने त्या मुलीला साखर तुपात भरवतो. मुलगी जेवून झोपते. पण आपल्या मुली करता रात्रभर उपाशी झोपणारा तो आपला बापच असतो. त्या बापाला आपण विसरता कामा नये. मुलगी मोठी झाली, बापाला चिंता पडते, कोणाच्या पदरी घालून कोणाच्या पदरी देऊ. बाकीचे लोक तिला कशी सांभाळते, चांगली सांभाळते का नाही, बापाला चिंता पडते. कारण बाप म्हणतो, माझी मुलगी म्हणजे कोण आहे? बाप म्हणे, लेकी लेक गुळाचे घागरी, लावण्य तुझे रूप घालू कोणाचे पदरी. बाप म्हणे, लेकी लेक साखरेचे पोते, तुझ्या ग नशिबाला जामीन कोण होते. बाप म्हणेल की माझ्या नावाला संभाळ, अग शेणाच्या पाठीला नाही लागत चुंबळ. किती संस्कार करतो बाप. बाप म्हणतो, मुली लग्न करून ज्या घरी चालली ना, त्या घरामध्ये जनावरांचा खूप मोठा गोठा आहे. मुली एकच लक्षात ठेव, शेणाच्या पाठीला कधी चुंबळ लागत नाही. जर घेतली ना तर घरातले लोक म्हणतील, तुझ्या आई बापाने तुला हे शिकवलं का? जीवन जगताना एकच अपेक्षा आहे का आमच्या नावाला कुठल्याही प्रकारचा कलंक लागता कामा नये. म्हणून आपले मायबाप आज आपले शिवाजी अण्णा या जगातून या विश्वातून निघून गेले. पण अण्णांसारखा चांगला माणूस परत या जगामध्ये जन्माला येणं फार अवघड आहे. अतिशय कष्टाचं मुलाचं जीवन आमच्या अण्णांनी जगलं. आपल्या तिन्ही मुलींचे संसार सुखाचे प्रपंचाचे केले. योग्य असे जावई बघून दिले. एकुलता एक मुलगा आहे, त्याचाही संसार त्याचा प्रपंच सुखाचा केला. आणि जवळजवळ पंढरपूरच्या आळंदीच्या शिवाजी अण्णांना धार्मिक कार्याची फार आवड होती. 7-8 त्यांनी पायवारी केलेल्या आहेत. दरवर्षी दिंडी जर चालली तर दिंडीचं जेवण अण्णांचं घर रस्त्यावरच आहे, त्या दिंडीला जेवण अण्णांच्या घरी असायचं. अतिशय धार्मिक माणूस. पण निश्चितच
पंढरपूरची वारी केलेला, वारकऱ्यांना जेवण घातलेला हा माणूस देवाला चांगल्या माणसाची ज्या टायमाला स्वर्गामध्ये गरज भासते ना, त्या टायमाला चांगली माणसं देव नेतो. म्हणून तर असं म्हणतात, जो आवडतो सर्वांना तोच आवडे देवाला. अण्णांना देव भगवंत या जगातून घेऊन गेला, पण निश्चितच परत त्यांच्या मूर्तीसारखी मूर्त आणि त्यांच्या चेहऱ्यासारखा चेहरा परत या जगामध्ये भगवंतांनी कधीच कुठे घडवला नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, बाबा तुमच्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो तान्हा, अमृताहुनी गोड पाजला तू पान्हा. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई, गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तू ग आई. शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई, गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तू ग आई. तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी हो, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अशा प्रकारे